प्रचंड बहुमतानं मोदी पुन्हा सत्तेत येतील असं अमित शहा यांनी व्यक्त केलेला विश्वास। राजकारणातील स्थैर्यासाठी 400 जागांचं बहुमत हवंय आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही। काँग्रेसने बहुमताचा दुरुपयोग केलाय। केजरीवालांना पाहून लोकांना मद्य घोटाळा आठवेल। 10 वर्षांपासून आमच्याकडेच बहुमत आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। हाँ, हमें 400 सीट जरूर चाहिए क्योंकि देश में राजनीति में स्थिरता लानी है। 400 सीट जरूर चाहिए क्योंकि भारत की सीमाओं को चौक चौबंद और सुरक्षित रखना है। 400 सीट इसलिए चाहिए कि देश को दुनिया में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाना है। 400 सीट इसलिए चाहिए कि जो थोड़े बचे कुछ है गरीबों को अभी लाभ मिलना बाकी है, वो काम भी हमने पूरा करना है। सुप्रीम कोर्ट ने सिर्फ इतना कहा कि आपका चुनाव के प्रचार का जो मांग है इसको आप पूरा करिए, हम आपको इंटरिम बेल देते हैं और 1 तारीख को आपको सरेंडर करना है। वहाँ तक न सरकार में कोई काम करना है न ऑफिस जाना है। अब इसको ये बड़ा विजय और क्लीन चिट मान रहे। क्लीन चिट नहीं है, चार्जशीट पड़ा है अभी कोर्ट के सामने। देखिए, बहुमत का दुरुपयोग का इतिहास मेरी पार्टी का नहीं है। बहुमत के दुरुपयोग का इतिहास इंदिरा गांधी के समय में कांग्रेस ने किया था। आर्टिकल चेंज कर दिए, लोकसभा को एक्सटेंड कर दिया, इमरजेंसी डाल दी और कोई भी कारण के बगैर 1.25 लाख। आज मुंबईमध्ये एकच नारा घुमणार आहे, तो म्हणजे मुंबईत मोदी राजची राजघर्षण आपल्याला ऐकू येणार आहे। सगळीकडे नारा मोदी राज ऐकायला मिळणार आहे। पाहूयात त्याविषयी। देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय, तर सोमवारी 5व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। मुंबई जिंकण्यासाठी सगळ्याच पक्षांनी आता कंबर कसली आहे, त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचलाय। मुंबईमध्ये आज महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रचार सभा पार पडणार आहेत। मुंबईतील शिवाजी पार्क महायुतीची सभा या ठिकाणी होतीये, तर बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडणार आहे। तर गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली। त्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत। निमित्त आहे शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेचं। महाराष्ट्रात 5व्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे, तर यासाठी प्रचाराची सांगता शनिवारी होईल। या आधी पूर्वसंध्येला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची सभा देखील होणार आहे। या सभेत राज ठाकरेंचं भाषण सुद्धा असणार आहे, त्यामुळे या सभेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आणि यानंतर आपण थेट शिवाजी पार्क मैदानावर जाणार आहोत। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे। सुस्मिता, शिवाजी पार्कवर आज मोदी राज गर्जना ऐकू येणार आहे। सगळ्यांचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। महायुतीची सभा म्हणजे आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे। अनेकांना काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे। काय सध्या तिथे तयारी सुरू आहे? जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली असेल। सुस्मिता, शिवाजी पार्क मैदानावरती सभा म्हटली की जय्यत तयारी ही पक्षाकडनं होत असते आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क मैदानातनं राजकीय स्फूर्ती मिळत असते। आजची सभा सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्रितपणे याच मंचावरनं या 1.25 लाखाहून अधिक जनसमुदाय जो एकत्रितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्या संपूर्ण जनसमुदायाला संबोधित करणार आहेत। आत्ताच्या अंतिम टप्प्यामधल्या प्रचारातला आजचा सभेचा हा शेवटचा दिवस असणार आहे। सांगता सभा युतीची याच ठिकाणी होणार आहे आणि महायुतीची ही महासभा आता आज संध्याकाळी होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघताय स्टेज
वरती सर्व महायुतीच्या महत्वाच्या उमेदवारांचे आणि राजकीय नेत्यांचे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 17 तारीख ही अतिशय महत्वाची आहे। आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, कारण सोमवारी मतदान मुंबईकर करणार आहेत आणि मुंबई जिंकण्याचं ध्येय हे युती सरकारचंही आहे आणि महाविकास आघाडीचं सुद्धा आहे। याच संपूर्ण सभेसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यकर्ते एकत्रितपणे या ठिकाणी जमणार आहेत। भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे, वाहतुकीमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याकरता जर आपण बघितलं तर सुरक्षेच्या उपाययोजना देखील महत्त्वाच्या करण्यात आलेल्या आहेत। काही शौचालय इथे उभारण्यात आलेले आहेत, काही LED स्क्रीन्स इथे लावण्यात आलेल्या आहेत, विशेष अशा LED स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत। तर माझ्या विरुद्ध बाजूला आपण बघितलं तर या एंट्री पॉइंटला प्रचंड मोठी सुरक्षा इथे तैनात करण्यात आलेली आहे। विविध गेट्सच्या मदतीने सुरक्षा तपासणी झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते हे आतमध्ये येणार आहेत। तर वाहनांच्या पार्किंगसाठी सुद्धा विविध प्रकारची सोय व्यवस्था इथे करण्यात आली आहे। VIP पार्किंगसाठी वनिता समाज, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी विशेष व्यक्तींच्या वाहनांची सोय करण्यात येणार आहे। तर 5 गार्डन, सेनापती बापट मार्ग, माहीम रेती बंदर या ठिकाणी सुद्धा इतर वाहनांची सोय करण्यात येणार आहे। तसेच आपत्कालीन परिस्थितीची एकूणच शक्यता लक्षात घेता हिंदुजा रुग्णालयामध्ये सुद्धा काही खाटा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। या मैदानाच्या प्रवेशद्वारावरती अँब्युलन्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत। पोलिसांची कडेकोट बंदोबस्त इथे असणार आहे। पोलिसांचं कडेकोट बंदोबस्तासह पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा सुद्धा या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की हा संपूर्ण सभा मंडप असेल। या सभेच्या ठिकाणी काही वेळातच आपण बघतोय की काही महत्त्वाचे नेते सुद्धा येणार आहेत पाहणी करण्यासाठी आणि महायुतीच्या या महासभेमध्ये नमो आणि राज या दोघांच्याही विचारांचे 2 उत्कृष्ट वक्ते एकाच ठिकाणी एकाच मंचावरनं मुंबईकरांना संबोधित करणार आहेत आणि त्याचमुळे आजची सभा ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। राजकीय पटलावरती कायमस्वरूपी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा गर्दीचा लोंढा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत, मुंबईकर एकत्रित येणार आहेत आणि राजकीय विचार मंथन सुद्धा या ठिकाणी होणार आहे। निश्चितच सुस्मिता, आणि त्यामुळे आज दिवसभरातनं तिथल्या सगळ्या अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। शिवाजी पार्कवर महायुतीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दादर इथल्या चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत। 6:20 मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात होणार आहे।